भिवंडी ग्रामीण विधानसभा महायुति के लोकप्रिय उम्मीदवार श्री शांताराम जी मोरे का काम्बे, खारबाव, रहनाल, पूर्णा, काल्हेर, कशेली परिसर में प्रचार रैली का आयोजन किया गया। इस अवसर पर जिला प्रमुख देवानंद थले, अरुण पाटिल, ज्ञानेश्वर मुकादम, ओम सेठ, इंद्रपाल तरे, श्रीधर खारिक, शिवसेना शिंदे गट उप तालुका प्रमुख व लाखीवाली ग्राम पंचायत सदस्य प्रदेश भोईर सहित भारी संख्या में महायुति के कार्यकर्ता व पदाधिकारी तथा शिंदे गट के शिवसैनिक उपस्थित थे। पश्चिमचे तालुका प्रमुख श्रीधरजी खारिक, नक्कीच तरे साहेबांचा कार्यक्रम होता, त्या गावाचं नाव होतं आमने आणि खारिक साहेबांच्या या सभेच्या कार्यक्रमाचं नाव गावाचं नाव धामणे। सगळ्या मान्यवरांसाठी खरं तर खारिक साहेबांचा हा कांबे गड जो आहे तो गड मानला जातो। शिवसेना जिंदाबाद, आवाज कुणाचा? शिवसेना। सांगितलं की मला या सभेला बोलायचं आहे। खरंच स्वतःहून बोलणारी मंडळी आम्हाला आवडतात। हॅलो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा। तालुका प्रमुख श्रीधरजी खारिक, आपण सुद्धा दोन शब्द बोलायचे। शांताराम मोरे साहेब आपले उमेदवार आहेत, त्यांची निशाणी धनुष्य बाण आहे। तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 4 तारखेला त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब आले होते। मुख्यमंत्री साहेबांनी 4 तारखेला सभेमध्ये घोषणा केली की आम्ही तुमच्या खात्यावर 1,500च आता देतो ना, आमचं महायुतीचं सरकार आलं तर आम्ही तुमच्या खात्यावर 2,000चे 2,500 करू, 2,500चे 3,000 करू। मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? आपल्या उमेदवाराला बहुमताने निवडून द्यायला लागेल। आता जिल्हा प्रमुख आलेले आहेत, त्यांचे आपले उमेदवार शांताराम मोरे साहेब आहेत। निवडून आल्यानंतर आपले जिल्हा प्रमुख आणि आपले नेते मंडळी, आमचं सरकार आलं तर आम्ही ही योजना डायरेक्ट बंद करू, कारण शिंदे साहेबांनी ही जी योजना सुरू केलेली आहे। आज आपण सर्व इथं एक मताने, मला वाटतं जिल्हा परिषद गटामध्ये उल्लेखनीय जी गर्दी आहे ती या गटाची आहे। त्याच्यावरून समजतं की मला नव्याने काय सांगायची गरज नाही। शांताराम मोरे साहेब इथूनच लीड घेतील आणि पुढे जातील, अशा प्रकारचं तुमचं काम दिसतं। आज शांताराम मोरे साहेब तुमच्या आमच्यातूनच गेलेले आहेत। ते एखाद्या गाडीवर ड्रायव्हिंग करून ड्रायव्हरच्या रूपात त्यांनी सर्वसाधारण घरातच जन्म घेतला, पण त्याच्यामधून त्यांनी कधी स्वप्नही नव्हतं बघितलं। पण ते त्यांना अशा परिस्थितीत, वाईट परिस्थितीतून, गरिबीतून त्यांना आमदार 10 वर्ष बनवलं। फक्त ही किमया शिवसैनिकच करू शकतात आणि शिवसेनाच करू शकतो। आज तुम्ही आम्ही सर्व बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहे। बाळासाहेबांनी विचार जे दिले त्याप्रमाणे आपण पुढे चाललोय। आज महाराष्ट्राला मित्रांनो शिवसेनेची गरज आहे। आज शिवसेना बळकट करायची असेल आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके, ज्यांना लोकनाथ आणि लोकनेते असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे जर हात बळकट करायचे असतील तर तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून आपण त्यांच्या विजयामध्ये आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे। आणि तो खारीचा वाटा असेल की आपण आमदार शांताराम मोरे यांना निवडून दिलं पाहिजे। अशा प्रकारचं तुम्ही काम कराल असं मला आजच्या दिवशी वाटतं। मित्रांनो, या गावामध्ये मी प्रथमच येतो। मी आज आमणे गावात म्हणजे आलो, धामणे गावात आलो, फर्स्ट टाइम आलो। पण सगळी बघितली परिस्थिती आलबेल आहे। म्हणजे खरोखर आपला गाव थोडा विकासाच्या बाबतीत कुठेतरी मागे पडताना दिसतं। आज आम्ही आल्यानंतर ही परिस्थिती बघितली, पण बराचसा निधी इथं पास झालेला आहे, पण मला वाटतं कामं ऍक्टिव्ह नाही झाली अजून। पण पुढच्या काळात मी तुम्हाला एकच सांगतो, आम्ही लोक जे आहोत ती एखादा राजकारणासारखं खोटं बोलून जायचं आणि 5 वर्षात भेटायला यायचं असं होणार नाही। शांताराम मोरे निवडून आल्यानंतरच पहिला या गावात येणार आम्ही। आजच्या दिवशी इथे असलेल्या समस्या
पाण्याची समस्या असेल, अजून कुठल्या गोष्टी असतील, मला वाटते आता टोरंट आल्यामुळं आपल्याला बिल जास्त येते हीच समस्या आहे. बाकी लाईट मला वाटते आपल्याला व्यवस्थित आहे. तर टोरंटच्या बिलासंदर्भात तर आम्ही सर्वच लोकांनी बरेच वेळा आंदोलने केली, पण मला वाटते येत्या काळात मुख्यमंत्र्यांना सांगून आम्ही त्या बिलामध्ये त्याचं जे 100चं लिमिट आहे ते आपण 300 पर्यंत नेलं तर ते आपल्याला बरंचसं कमी पडेल आणि आपलं बिल कमी होईल. आता टोरंटला हटवायचं तर ते 2027 पर्यंत त्यांचा करार आहे शासनाशी, तर त्यांना तसं हटवता येणार नाही. आपण नुसतं बोलून जायचं का आम्ही उद्या टोरंट बंद होईल, तसं होत नाही. त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे. पण आपण गरीबातल्या गरीब माणसाला परवडेल अशा प्रकारचं बिल त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगून करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. आजच्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी लोक काम कमी करतात पण सांगतात जास्त, म्हणजे टीचभर काम असतं आणि ढीगभर सांगतात. आपल्या मुख्यमंत्र्यांनी ढीगभर काम केलं या महाराष्ट्रासाठी, पण आपण सांगतो कमी. पण मला वाटतं जर आम्ही त्यांनी केलेल्या योजना सांगत गेलो तर मला वाटतं 1 तास जास्त निघून जाईल. एवढ्या त्यांच्या योजना आहेत, वाचता 250हून जास्त योजना त्यांनी केलेल्या आहेत. आता त्यांची जास्त फेमस झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण आपली. मला वाटतं आपल्या बहिणीनं सगळ्यांनाच खात्यात सर्व काही जे जे बोलले साहेबांनी कमिटमेंट केलं, पण मला वाटतं 1 हप्ता नोव्हेंबरचा पण एक्स्ट्रा टाकला. त्यांना एवढी दूरदृष्टी होती की राजकारणी लोक कधी आचारसंहिता लावतील आणि आमच्या बहिणींचा 1 महिना फुकट जाऊ नये म्हणून त्यांनी अगोदरच तरतूद केली. तर ह्या दूरदृष्टीवाला मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पाहिजे. आजच्या दिवशी मी एवढंच सांगेन, वैद्यकीय सेवेमधून मागच्या 2.5 वर्षात महाआघाडीने केलेला जो विकास होता किंवा वैद्यकीय शासनामधून जे निधी पास झाले ते मित्रांनो फक्त 4 कोटी रुपये पास झालेले आणि आदरणीय शिंदे साहेबांनी ते 350 कोटी एवढा वैद्यकीय पास केलेला आहे. 89,000 लोकांना याचा फायदा झालेला आहे. 89,000 म्हणजे तुम्ही विचार करा की आज वारकरी संप्रदाय असेल, स्वामी समर्थांची बैठक असेल, कुठल्या क्षेत्रातल्या माणसाला, लाडका शेतकरी असेल. आता आपण एक त्या मधल्या काळात एका गावाची आपत्ती बघितली, ते गावही त्यांनी परत प्रस्थापित केलं आणि नवीन हे करून घरं नवीन दिली लोकांना. तर एवढा इरसालवाडी, तर अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. आणि मला वाटतं त्या जागेवरती जाताना डोंगरावरती मला वाटतं हेलिकॉप्टरही जात नव्हता तिथे, पण आदरणीय शिंदे साहेब तिथे सकाळी जाऊन त्यांच्या सिक्युरिटीने सांगितलं की साहेब तुम्हाला जाता येणार नाही, पण त्या बांधावरून चालत चालत डोंगरातून चालत गेलं. तर असा मर्द मराठा मुख्यमंत्री आपल्याला महाराष्ट्राला. आज मित्रांनो कसं असतो, आपण सर्व विचार करतो की आमचं काय भलं होईल, आमचं काय भलं होईल. पण मला असं वाटतंय आपण राजकारणामध्ये राजकारण आता जे चाललंय ते फार वाईट चाललंय प्रत्येक ठिकाणी. पण मला वाटतं आपण जर चांगली माणसं निवडून दिली तर एक दिवशी मला असा विश्वास आहे का हा राजकारण चांगलं होईल. अशा पद्धतीचं आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे. आपण जी लोक उभे आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं पाहिजे. आता महायुती आपली आहे, आपल्या विरोधात महाआघाडी आहे. तर महायुती हा हिंदुत्वाचा भगवा ध्वज घेऊन पुढे चाललेला आहे आणि हिंदुत्व आपल्याला टिकवायला लागेल. आपलं एकमेव देश राहिले का तिथे आपण हिंदू असून हिंदू बोलायची चोरी करणारे महाआघाडीला आपण कसं निवडून द्यायचं मला सांगा. आपण हिंदू आहोत याचा आपल्याला अभिमान झाला पाहिजे, कारण आपला एकमेव जगामध्ये देश हिंदुस्थान हेच हिंदू राहिलंय आणि ते टिकलं पाहिजे. नाही तर उर्वरित देशामध्ये काय परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. पण आज आपलं केंद्रातही महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये जर महायुतीचं दिलं तर येणारा हजारो कोटी लाखो कोटीचा जो निधी असतो तो सत्तेमध्ये महाराष्ट्राला मिळू शकतोय. नाही तर वरच्या लोकांची सत्ता वेगळी असली आणि खाली वेगळी असली तर खाली निधी वगैरे फार कमी येतो आणि एकमेकांमध्ये वादामध्ये आपल्या राज्याचा विकास होऊन बाकी राहतो. तर अशा पद्धतीचं आपण काम करूया. आपण देशातलं राजकारण बदलू शकत नाही, पण आपल्या विभागातलं आपल्याला राजकारण बदलायचं आहे. आणि मी सगळ्यांना सांगतो की आपण विकास शांताराम मोरे यांच्या रूपाने बघितला आहे. 2,000 कोटी रुपये एवढा निधी आदरणीय शिंदे साहेबांनी इथे दिलेला आहे आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये आपल्याला कामं दिसतील. कारण आता सगळी टेंडर सिस्टीम असते, काम व्हायला टाइम लागतंय. पण मी जी आज या गावामध्ये आल्यानंतर जे इथे काय कमी जास्त जो प्रमाण आहे इथले आमचे उपतालुकावरून मला कल्पना देतील. पण येत्या काळात मी नक्की सांगतो की या गावामध्ये 2-3 महिन्यात तरी मी एक राऊंड मारणार आणि ती कामं बघणार, एवढं मी तुम्हाला आजच्या साक्षीने सांगतो.
आजच्या दिवशी मी आयोजकांचं सर्वांचं आभार मानतो आणि एवढा मोठा जनसमुदाय उभा केला अशी मला कल्पना नव्हती का या गावामध्ये तुम्ही एवढं लोक आल्यात आणि माझ्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलेलं आम्ही माणसं आम्हाला बघायला आल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. असाच आशीर्वाद ठेवा. 20 तारखेला शांताराम मोरे साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि मी सांगितलं शांताराम मोरे साहेबांना या गावामध्ये रॅलीला मी स्वतः घेऊन आणीन आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेईन. सगळी तरुणाई शिवबंधन बांधत आहे. हे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर खूप छान दिसतं. बरीच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित, अनेकांचा प्रवेश. आपण काटाईमध्ये कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि डायरेक्टली धामणे गावामध्ये अंतर लांब वाटलं, पण इथं आल्यानंतर माणसांचं प्रेम, बहिणींची उपस्थिती, आयोजकांचं सुंदर आयोजन बघून वाटलं असेल तर ते उचलायचं आहे. त्याचा मान वेगळा आहे मित्रांनो. छत्रपती शिवरायांचं भगवा आहे. जिंदाबाद. शांताराम मोरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.